नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सारंग आता ओवीला समजावून सांगत असतो. आत गेली, तुला कोणी विचारलं तुझी आई कोण आहे तर तू काय सांगशील? ओवी म्हणते मला नाही माहित. सारंग म्हणतो तसं नाही बोलायचं, मी जे सांगतोय ते ऐकायचं. तुझी आई सुशीला वहिनी आहेत. काय? सुशीला काकू माझी आई? हे सगळं खोटं आहे ना? खोटं बोलायला लावतोय का मला? तू शिकवत असतो की खोटं बोलायचं नाही, आता तूच मला खोटं बोलायला लावतोय. त्यांचं जर भलं होत असेल तर खोटं बोलायला काहीच हरकत नाहीये बाळा. गावला गेलो तेव्हा सुशीला वहिनीची केस चालू होती. असं नाही बोललो तर वहिनीची केस हरून जाणार. त्यांच्या केसचा आणि माझा काय संबंध आहे रे बाबा? मध्ये जाऊन बोलली ना बाळा की सुशीला वहिनी तुझी आई नाहीये, आणि कोणी चुकून बोललं बाहेर की सुशीला वहिनी ओवीची आई नाहीये, तर केसवर इफेक्ट पडणार ना वहिनीच्या. सांगेल मी सुशीला वहिनीच माझी आई आहे. वहीप्रमाणे सुशीला वहिनींना काकू नाही तर काय म्हणशील? ओवी लगेच म्हणते मी काकू नाही म्हणणार, मी आई म्हणणार. हो असंच म्हणायचं. तिला घाबरलेली असते. सारंग सर मला भीती वाटते आहे सगळं खोटं बोलायला, खोटं वागायला. खोटं वागायची बोलायची सवय नाहीये सारंग सर, मला तरी कुठं सवय, मी पण पहिल्यांदाच करतोय सगळं. या टेन्शन घेऊ नका, करू सगळं मॅनेज. तो आलेला असतो आतमध्ये आता गुरुकुलमध्ये, आणि इकडे तिकडे त्याची शोधाशोध चाललेली असते. बबलू आता दारात उभा असतो आणि सावलीला बघत असतो. सावली काहीतरी त्याच्या फाईलमध्ये काम चाललेलं असतं. बबलू जेव्हा पहिल्यांदा सावलीला बघतो, बबलू इतका रडायला लागलेला असतो, इतकं वाईट वाटतं. सावली बरोबर काढलेले सगळे चांगले वाईट क्षण त्याला आठवायला लागलेले असतात. सख्या भावासारखं सावलीने त्याला जीव लावलेलं असतं. ते दर राखी पौर्णिमेला त्याला औक्षण वगैरे करायची. प्रत्येक वेळेला सावली बबलूचा आधार बनायची आणि बबलू सावलीचा आधार बनायचा. आणि ज्या वेळेला सावलीला ढकलून दिलं तिलोत्तमाने, तेव्हा सुद्धा बबलू तिथे होता. तेव्हा सारंगच काही बोलला नाही, त्यामुळे बबलू काही बोललेला नसतो. सारंगच्या बबलूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतो तो सगळा प्रसंग आठवून. आणि सावली काम करता करता सहज बघते त्या दारात असतो तो बबलू. आता रडायला लागलेली असते. बबलू दादा, सावली तू कुठे गेली होती? किती आठवण आली, तुला किती शोधलं, तुला जराही आमचं काही वाटत नाही का ग? आमच्याबद्दल असा विचार करतीस, आम्हाला किती काळजी वाटली, किती शोधाशोध केली. बबलू आणि सावली एकमेकांकडे बघतात आणि खूप रडायला लागलेले असतात. दादा, परिस्थिती माणसाला कधी कधी खूप लांब नेऊन सोडते, तशी लांब गेले बघा मी. तुम्हाला इथे बघून खूप खूप आनंद झालाय बबलू दादा, पण देवच पावलाय की तुला भेटून मला पण खूप खूप भारी वाटतंय. म्हणते बबलू दादा, 8 वर्ष झाली, लग्न वगैरे केलं की नाही? असंच फिरताय? साठी मी मुलगी शोधतोय रे, पण मुलगी शोधता सारंग दादासाठी काम पण करतोय मी. म्हणजे संसार लग्न जुळवण्याची कामं करतो. चांगलंच काम आहे ना, दोघंही आम्ही तेच करतो. संसार काय उभा राहत नाही, फक्त लोकांचे संसार उभं करतोय मी. ना तू शोधतील की माझ्यासाठी पोरगी? शोधशील ना? ते नक्की बघणार तुमच्यासाठी मुलगी मी. वहिनी, तुमच्या गुरुकुलमध्ये माझ्यासाठी कोण नाहीये? खूप आहेत. नाही सांग ना, कोण आहे? सगळ्यांची लग्न झाली, सगळ्यांची फॅमिली आहे ना यार. तिकडे जा. बबलू दादा आहे तसेच आता काहीच चेंज झाला नाहीये. काय चेंज व्हायला हवाय ग? हसत असते, बबलू हसायला लागलेलं असतं. दोघांनाही एकमेकांना भेटून खूप छान वाटलेलं असतं. इतकी खळखळून हसत असते बबलू सोबत. थोड्यात काय बाहेरून सारंग, ओवी आणि त्याची बायको म्हणजे सारंगची फॅमिली येते असं सावलीने बघितलेलं असतं. आता सावली हसत होते, अचानक का गप्प बसली म्हणून बबलूला टेन्शन येतं. आणि आता सुशीलाला हात दिलेला असतो आणि तिला आता वर घेतलेलं असतं पायऱ्या चढून. हे तिघे मिळून आता सावली समोर फॅमिली बनून राहणार असतात. सावली आता बघते सारंगची फॅमिली. सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सावलीला फार वाईट वाटतं सारंगची फॅमिली बघितल्यावर. आणि आता हे बबलूने बघितलंय की सावलीला वाईट वाटतंय सारंग दादाला बघून. पण ते बबलू दादा, मुलांचे पालक आले होते ना फॉर्म भरायला, मी तेच चेक करत होते, मी जरा आली जा. सावली तिथून आता चाललेली असते. सारंग, सावली, सुशीला आता तिथून उभे राहिलेले असतात आणि सावलीने मुद्दाम आता हातामध्ये फाईल घेतलेली असते. ते टीचर आतमध्ये येऊ का? सावली बघते आता ओवीकडे बघते, सुशीलाकडे बघते. सारंग फार हसत असतो आणि गुड हजबंडचं ऍक्टिंग करत असतो. आतमध्ये ओवी बाळा यात निघालेलं असतो. ओवी म्हणते बाबा चप्पल बाहेर काढायला लागणार. हो बाळा काढतो की. तर समोर आलेली असते. बाबाला तुम्ही ओळखता आणि ही माझी आई. पटकन बोलून जातो सुशीला वहिनी. सावली आता सारंगकडे बघते, डायरेक्ट हसतो आणि म्हणतो ही सुशीला वहिनी. सवयीप्रमाणे सारंगनेच माती खाल्लेली असते, तिची वहिनी म्हणूनच ओळख करून देतो. म्हणतो माझ्या वहिनी त्या सारंगची बायको आहे. म्हणतो बबलू सारखं वहिनी वहिनी बोलतो ना, ते तोंडात बसलं. म्हणते काय मग कसं काय केलं? काही काम वगैरे होतं का माझ्याकडे? फॉर्म भरायला आलो आम्ही. फिरलेलं असतो. ओवी असं जोरात ओरडतो आणि तिच्या जवळ उभा राहतो. काय गो ओवी, भरलाय काय ग फॉर्म? ओवी म्हणते हो भरलाय की. आईकडे दिलाय. ओवी सही लागणार होती ना बाळा, ती का नाही दिली? जर मी टीचर सॉरी, आता पेनच नसतो. सावली म्हणते 1 मिनिट मी देते की पेन. म्हणते सही करायची असते टेबलवर तिथे जा आणि मग बसून तुम्ही सही करा. सारंग म्हणतो ठीक आहे. तिच्या समोर आता सारंग सुशीलाला जवळ घेऊन बसतो आणि ये ना इथे बस ना. जवळ बसलेली असतात आता सही करत असतात. तिला आता सही करत असते. सावली त्यांच्याकडे चोरून बघत असते आणि सावलीची काय ऍक्शन रिॲक्शन आहे हे बबलू बघत असतो. मी आता सही वगैरे करून फॉर्म सावलीच्या हातात दिलेलं असतो आणि अबीर हे काय चाललंय हे सगळं बघत असतो. तो माझी लेक मला कधीच म्हणजे आम्हा दोघांना सोडून कधीच राहिलेली नाहीये, काळजी घ्या तिची. पण ते काळजी करू नका, ओवीचे बाबा खूप काळजी घेईल मी, अगदी माझीच ओवी असंच वागवेल मी तिला. अबीर सारखीच मी तिची काळजी घेईल. ओवीने बाबाचा हात पकडलेला असतो, एक सावलीचा पकडलेला असतो. अबीरने एक सावलीचा हात पकडलेला असतो. उड्या मारत असतात, गाणे म्हणत असतात. त्यांना इतका आनंद झालेला असतो की आता एकत्र एन्जॉय करायला मिळणार आहे, आता ट्रिप जाणार आहे आणि मस्तपैकी यांना वेळ घालवता येणार आहे. आता अबीरने आणि ओवीने काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याप्रमाणे सगळंच काही चाललेलं असतं.
सारंगने सुद्धा सुशिलाला खोटी बायको म्हणून सावलीच्या समोर उभं केलं तेव्हा सावली कुठेतरी जलस फील करत असते हे बबलूने नोटीस केलेलं असतं. सावली आणि सारंग एकमेकांना चोरून चोरून बघत असतात. आता बबलू म्हणतो सुशिला ताई त्यांची फॅमिली. सुशिला म्हणते हो खरंच खूप छान फॅमिली आहे. म्हणते काय नशीब आहे, दुसऱ्यांचे संसार वाचवणारा माणूस स्वतःचा संसार वाचवू शकला नाही. काय यार वाईटच परिस्थिती ना बबलू. सुशिलाला फार वाईट वाटतं सारंगकडे बघून. सुशिला म्हणते देवा तू बघ रे बाबा, सगळ्यांचे संसार वाचवतो, यांचा पण संसार वाचव. तेवढ्यात काही व्यंकटेश आलेला असतो. सावली सावली करत आता बघतो यांना सगळ्यांना आणि सारंगला म्हणतो नमस्ते सारंगजी. आणि सावली आपलं ठरलंय ना आता व्यंकटेश सावली सोबत बोलायला लागतो. फायनल झालेलं आहे सावली. शॉर्ट बुक झालं, बस बुक झालीये. सगळ्यांना परवा सकाळी लवकर निघायला लागते. सावली सगळी अरेंजमेंट करून ठेवली. लवकर पोहोचायचं पण असतं. मी आता बोलायला लागलेली असते. सावलीच्या लक्षात येतं की माझ्यासमोर सारंग आहे ना. आता मुद्दाम व्यंकटेशच्या जवळ जाते. व्यंकटेशजी उत्तम काम केलं, खरंच खूप आवडलं मला तुमचं काम. सारंगला जेलस फील करण्यासाठी सावली मुद्दाम व्यंकटेशच्या जवळ जाते. ते सॉरी बरं ओळख करून द्यायला विसरले मी. व्यंकटेशजी माझे मिस्टर. सारंग इतका रागाने बघत असतो. ते सगळ्यांना नमस्कार करतो. सावली म्हणते तुम्ही यांना तर ओळखता ना, हे ओवीचे बाबा, त्यांच्या मिसेस बबलू दादा. तेव्हा सकाळी ठीक 6 वाजता सगळ्यांना हजर राहायला लाव, म्हणजे ऐन वेळेला काही गडबड व्हायची नाही. सावली म्हणते हो मी सगळ्यांना सांगून ठेवते. येईपर्यंत 6:30 पावणे 7 होतील बरोबर. मग 7 वाजता आपण बरोबर निघू. इतक्या लवकर निघू ना तितक्या लवकर आपण निघू शकतो आणि प्रवास आपला पटकन होणार ना, म्हणून पटकन जायचंय आपल्याला. सगळ्यांना सुट्टी देते तयारी वगैरे करायला. यायला नको आणि जायला नको, डायरेक्ट परवाच भेटूया आपण. व्यंकटेश म्हणतो सावली चालतंय की, लवकर वेळेत यायचंय हे पण सांगून ठेवते. व्यंकटेश म्हणतो उद्या सगळ्यांना सुट्टी देणार. मग सांगणार कसं, हे फॉर्म्स आले त्याच्यावर सगळ्यावर मोबाईल नंबर आहेत की, त्यांचा ग्रुप करते आणि मेसेज टाकून देते. ओके ओके. आणि ओवी म्हणते ओवी मी ग्रुपवर टाकणार आहे पण तुला आत्ताच कळलंय म्हणून लक्षात ठेवायचं. परवा सकाळी ठीक 6 वाजता इथं हजर राहायचंय. तुम्ही पण लक्षात ठेवा बरं, परवा 6 वाजता इथं हजर पाहिजे. व्यंकटेश म्हणतो ओवी अबीर तुमची तर मज्जा असते, उद्या तर सुट्टी असते ना. सुट्टी परवा डायरेक्ट पिकनिक. ओवी म्हणते टीचर पिकनिकला काय काय आणायचं, किती कपडे आणायचे, काय काय सगळं सांगा की. ओवी काहीही प्रश्न विचारत असते. सावली म्हणते गोष्टींची सविस्तर लिस्ट पाठवणारे, डोंट वरी. ओवी म्हणते ओके टीचर. म्हणते मगाशी मी म्हणाले की तुमच्या मुलीची आईसारखी काळजी घेईल, डोंट वरी. मी एकटी नसणार आहे, व्यंकटेश सुद्धा असतील की तिथे सगळ्यांची काळजी घ्यायला. आता व्यंकटेशच्या खांद्यालाही सारखा हात लावत असते आणि सारंगला इतका राग येत असतो. तो चला चला निघूया आता, झालंय काम, चला घ्यायचंय ना, खरेदी करायची ना, मग जायला लागणार ना लवकर, चला पटापट. तो बाद झालं चला चला चला. बाय टीचर, बाय अबीर. आता ओवी निघालेली असते सारंगचा हात पकडून. तिलाही खूप वाईट वाटतं आणि सारंगलाही खूप वाईट वाटत असतं. त्यांना जी इकडे आता धूप वगैरे करत असतात, दिवाबत्ती झालेली असते त्यांची. त्यांना जी दिवाबत्ती करतच असतात, धूप दाखवत असतात सगळ्या घरामध्ये. तेवढ्यात अमृता आलेली असते. जगन्नाथजी नमस्कार. जगन्नाथलाही धक्का बसतो की अमृता इतक्या वर्षानंतर. जगन्नाथजी म्हणतात अमृता तू ये ना बाळा, ये ये ये. इतका आनंद होतो जगन्नाथजीला इतक्या वर्षानंतर अमृताला बघून. जगन्नाथजी म्हणतात तू बस अमृता, मी 2 मिनिटात आलो होता. अमृता बसत असते आणि जगन्नाथजी लगेच येणार असतात. काय आणू मी, चहा कॉफी पाणी वगैरे, तुला काय घ्यायचंय अमृता? हे बघा जगन्नाथजी मला काहीच नकोय, मला फक्त माझ्या मनाला शांतता हवी आहे, त्यासाठी मी इथे आली, शांतता शोधण्यासाठी. काय सांगा जगन्नाथजी, सावलीचं ठीक होतं एक वेळेला, ती घर सोडून निघून गेली, रागवली होती, वैतागली होती, ठीक आहे. सावली निघून गेली, तुम्ही एकदम संबंधच तोडून टाकला आमच्याशी, ना कॉन्टॅक्ट, ना येणं ना जाणं. का असं वागला? सावली गेली मग आम्ही नव्हतो का? रडत असते जगन्नाथजी. सारंगने असं का केलं, ओवीने असं. अमृता तर रडत असते आणि जगन्नाथजीला प्रश्न विचारते सावलीने असं का केलं. राग होता, तिने बाहेर निघून जाऊन परत राग शांत झाल्यावर येऊ शकली असती, मग ती कायमची का सोडून गेली, नवीन आयुष्याला का सुरुवात केली. सारंगचा जराही विचार केला नाही. सारंग किती प्रेम करतो तुम्हाला तर माहिती आहे ना जगन्नाथजी, मग सावली असं का वागली, मला उत्तर हवंय. अमृता आता खूप रडत असते आणि जगन्नाथजीला प्रश्नांची उत्तरं विचारते. जगन्नाथजीला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती असतात, पण आता अमृताच्या समोर काही बोलत नाही, फक्त अमृताचं काय म्हणणं आहे आधी ऐकून घेत असतात. वर जीवापाड प्रेम करायची ती, मग असं का वागली काही कळेल का, या विषयावर मी तुला काही जास्ती सांगू शकत नाही. या वचनात मी बांधला गेलोय, मी तिला शब्द दिलाय अमृता, हे सत्य आहे, ते कधीच कोणाच्या समोर येणार नाही. तिने माझ्याकडून वचन घेतलंय, शब्द दिलाय मला, त्यामुळे मी खरं काय झालंय ना अमृता मी काहीच सांगू शकत नाही. वाटतं ना अमृता त्या दोघांनी कायमचं एकत्र यावं, त्यांची परत फॅमिली तयार व्हावी, वाटतंय ना तुला? अमृता म्हणते हो अर्थातच, इच्छा आहे ना, माझी पण तीच इच्छा आहे ना, मला पण तेच वाटतं ना. शांत राहूया, तू शांत राहा, मी शांत राहू, जे काय चाललंय ना ते चालू देऊ, बरोबर तुझी आणि माझी जी इच्छा आहे ना ते, आणि अगदी तसंच होईल. आपण फक्त बघण्याची भूमिका घेऊ, सगळं काही छान आणि व्यवस्थित होईल बघ. त्याला जगन्नाथजींकडून कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसतं, ती फक्त दुविधा मनाची तडकलेली असते. जगन्नाथजी असं कसं म्हटले की तुला जे हवंय ते व्हावं असं तुला वाटतंय ना, मग ते आणि तसंच अगदी होणार आहे. तू फक्त शांत राहा, सगळं काही छान आणि व्यवस्थित होत जाणार. अमृता आता गोंधळून गेलेली असते की जगन्नाथजी स्पष्ट काही बोलत नाहीये आणि सगळं छान होईल असं कसं म्हणताय. आता सारंग बसलेला असतो विचार करत. ओवी असते, बबलू असतो. बबलू म्हणतो गुरुकुलातून आलेल्या लिस्ट प्रमाणे, आणि आता बबलूची ती लिस्ट वाचायचं काम चाललेलं असतं.
कारण आता पिकनिकला जायचंय म्हटल्यावर सामान गोळा करायला लागणार आणि सगळं व्यवस्थित तयारी करून ठेवायची. तेव्हा कुठं परवा पहाटे 6 वाजताचे निघणार असतात. पॅकिंग शूज, पॅकिंग पॅन्ट, पाण्याच्या बॉटल्स, टॉर्च सुद्धा हवे. टॉर्च कशाला हवाय? मच्छर मालाची मलम वगैरे काय असेल तर ते मच्छरसाठी घेऊन यायचंय तेवढं. रेनकोट. ओय म्हणते बापरे एवढ्या सगळ्या वस्तू. बबलूच्या घोडा घोडा करत असते ती. बबलूच्या खांद्यावरनं उतरते आणि बाबा बाबा करत येते. सारंग म्हणतो वाटलंस तू येणार, मग येऊ नको तो काय प्रश्न पडलाय, मी येणार ना आणि माझ्या प्रश्नांची उत्तर तुझ्याकडे असतात ना. पिकनिकला काय काय सामान न्यायची लिस्ट आहे ना ही. सारंग म्हणतो हो तर काय आहे काय नाही ते बघायला नको का बाबा? बघायला हवंय ना आपण. गोष्टींची यादी करायची आहे, सगळं आहे की नाही तपासायचं. ऐन वेळेला फजिती नको ना रे. ए बाई जरा शांत हो ना तू, ऐक ना जरा. अख्खा दिवस आहे, उद्याचा पण अख्खा दिवस आहे, तेव्हा कुठे परवा जायचंय? मग एवढी का गडबड करतेय ग? जरा थांब की, सगळं तुला व्यवस्थित मिळेल, तू फक्त गोंधळ करू नकोस हा. तू काका मेन काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे ग? सगळ्या वस्तू आहेत का तपासायचंय, ज्या वस्तू नसतील त्या बाहेरून आणायच्या आहे बबलू काका. मेन पॉइंट तो आहे ना. बबलू म्हणतो हो ग बाई हो कळतंय तुझा काय नेमकी प्रॉब्लेम आहे. महत्वाचं काय कारण आहे माहिती आहे का? आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय, अबीरची आई सावली टीचरच्या सोबत मला 3 दिवस राहायला मिळणार आहे. अबीरच्या आई बरोबर 3 दिवस घालवायला मिळणार, याच्यासारखा आनंद नाहीये. मला इतक्या आवडतात ते इतक्या आवडतात आणि त्यांच्यासोबत 3 दिवस राहणार आहे म्हटल्यावर मी आनंदी राहणारच ना. सगळ्यात महत्वाचं हेच कारण आहे बबलू काका, मी फार फार खुश आहे फक्त अबीरची आई मला 3 दिवस मिळणार आहे म्हणून. सारंग इतका कौतुकाने बघतो ओवीकडे आणि बबलूला सुद्धा खूप कौतुक वाटत असतं. खूप मज्जा करणार, खूप खूप धम्माल करणार म्हणून एवढे एक्साइटेड मी. कळतंय का बबलू काका? आणि खुश तर कसली आहे मी कमालीची. चल ना आता जाऊया ना आपण सामान आणायला. ए बाबा प्लीज 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 चल ना आपण जाऊया ना सामान आणायला. आता ओवीने हट्टच पकडलेला असतो आणि सारंगच्या सोबत जायचंय म्हणजे जायचंच आहे. तेही आत्ता सामान आणायचंय. जेवढं सामान सांगितलंय ते तेवढं सगळं आत्ता आणायचं असा आग्रह धरलेला असतो हिनं. सारंग म्हणतो काय गे ओवी, सावली टीचर सोबत 3 दिवस राहणार आहे म्हणून कम्मालीची खुश आहे बरोबर ना? तिच्यासोबत वेळ घालवायला तुला फार आवडतं म्हणजे तुझं जणू काही स्वप्नच पूर्ण व्हायला चाललंय हो ना? हो रे बाबा की तिच्याकडे माग की सगळ्या गोष्टी. जा 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 जा. काय मागायचंय, काय हवं नको ते जा सावली टीचरला जाऊन माग की. मला कशाला काय मागायला जातीयेस? सावली टीचरला सांग मला हे हवंय मला ते हवंय. आपल्याला ट्रिपला जायचंय ती ही गोष्ट नाहीये, ती गोष्ट घ्यायला लागणार. जा की तिच्याकडे कर ना बाई हट्ट, माझ्याकडे कशाला करते हट्ट? आता सारंग गंमत करत असतो जरा, पण आता ओवी सिरियस होती की बाबा असं काय म्हणतोय? बाबाने मला घेऊन जायचं, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खरेदी करून द्यायच्या, तर असं काय म्हणतोय की सावली टीचरला जाऊन माग? ओवी बिचारी आता नाराज होते. नको उद्या जाऊया. माहिती माहिती माहितीये तू नेहमी असंच करतो रे. आज नको उद्या, उद्या नको परवा, परवा नको ट्रिपला जायच्या दिवशीच जाऊ की हो ना? तू असंच करतो आणि तुझा स्वभाव मला चांगला माहिती आहे की. तू काय मला मागितल्या काही वस्तू घेऊ देत नाही, बाकीची तुला कामं असतात. उद्या नको परवा, परवा नाही तेरवा, तेरवा नाही 14वा, असंच 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 करत एक दिवस लांबव रे. मी कशाला ट्रिपला जातीये? काही सामानच नाही म्हटल्यावर मला कोण न्यायला लागलंय? सगळ्या मुलांकडे सगळं सामान आणि माझ्या एकटीची फजिती होणार. नाही 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 तू न्यूच नको रे बाबा. असंच कर उद्या परवा तेरवा असंच नाटकं कर, टाळत 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 जा रे बाबा. पहिला सगळी गडबड करणार, मला रडायला लावणार, गोंधळ उडून देणार बरोबर ना? माहितीये मला सगळं. आहे ना नको येऊ. मी ना आता अमृता काकू बरोबर जाणार म्हणजे जाणार आणि सगळी शॉपिंग करून येणार आम्ही दोघी. हे सगळी अमृता काकूच्या मोबाईलवर पाठव, आम्ही दोघी जातो. आता ही ओवी पळतच सुटलेली असते आणि लगेच अमृताच्या रूम मध्ये जाते. सारंग म्हणतो बबलू हिचा उत्साह वाढत चाललाय रे. काय उत्साह आहे तिच्या अंगात बघ की. काय बोलतीये, काय बडबडतीये ती. मला तिला काही भान आहे का? ती वडिलांना बोलते तिच्या. बबलू म्हणतो होणार आहे, बरोबर बोलली रे ती. तुझं टेन्शन वाटतंय बबलू. काय रे दादा तुझं काय टेन्शन वाढतंय? की घरी येईपर्यंत माझं मन काय कुठे लागत नाही. मी सारखा विचार करणार ओवी 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 आणि मला कुठेच कामात काही लक्ष लागत नसतं. आता ही 3 दिवस नाहीये, मी 3 दिवस कसे काढू मला काही कळत नाहीये. बबलूला कळत असतं की सारंगला टेन्शन आहे, म्हणजे ओवीची काळजी असते की बाहेर गेली म्हणजे टेन्शन येणारच. एक बाप म्हणून खूप खूप काळजी लागून राहिलेली असते. सारंगदा जास्त विचार करू नको रे, असू दे. वहिनी अबीरला तुझ्यावर फिरायला पाठवते ना, तू त्याची काळजी घेतो ना, व्यवस्थित त्याला आणतोस ना. मग सावली वहिनी सुद्धा तुझ्या ओवीची चांगली काळजी घेईल, तिला सुद्धा व्यवस्थित जपेल, सुखरूप आणून घालेल तुझ्याजवळ. तू कशाला टेन्शन घ्यायला लागलाय रे? डोळे झाकून विश्वास ठेवलास ना तिने, बिंदास पाठवलं होतं की नाही तुझ्या बरोबर न काळजी करता. मग तूच ते कर की. तू सुद्धा बिंदास डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेव, नको काळजी करू. ओवीला व्यवस्थित नेईल आणि व्यवस्थित आणेल, गॅरंटी माझी आहे. जशी अबीरला फिरायला पाठवायची तुझ्या बरोबर तसं तू पाठव ना अबीरला तिच्यासोबत फिरायला. तू कशाला टेन्शन घेतोय रे दादा उगाच? सावलीला कुठे माहिती होतं रे माझ्यासोबत फिरायला यायचं, कोणाच्या तरी सोबत जातोय, पण माझ्यासोबत येतो हे सावलीला माहितीच नव्हतं ना बबलू. सगळं माहिती होतं. तुला काय वाटतं? तिला सगळं माहिती होतं. अबीर तुझ्यासोबत फिरायला जातोय म्हणजे ओवीच्या बाबांच्या सोबत फिरायला जातोय, डिटेल मध्ये माहिती होती सावलीला. तू असं काही समजू नकोस. हा कोणी सांगितलं रे? सावली वहिनीने सांगितलंय मला सगळं. मला आज सगळं सगळं सांगितलंय. कळतंय का तुला सारंगदास? सगळं सगळं सांगितलंय तिने मला आज.
आता सारंगला धक्काच बसलेला असतो की सावलीने याला काय सांगितलं एवढं, बबलू जवळ काय तिने मन मोकळं केलं. आता ही ओवी पळतच आलेली असते, अमृता काकू बिचारी पळत येते आणि समोर येऊन लगेच ती मोनिकाला धडकते. मोनिका इतकी जोरात केंजाळते, बघून चालता येते का, डोळे फुटले काय का तुझे, उलट कुठची, सॉरी काकू, चुकून मला माहितीच नव्हतं तुम्ही येताय समोरून, खरंच सॉरी. उघडे ठेवायचे आणि मग हुंदडायचं की इकडून तिकडे काय हुंदडतीयस ग तुमका पळत आली जोर जोरात. अमृता काकू काय झालंय, इकडे येण्याचं कारण काय, पळत आणि अमृताला कुठे शोधते तू, इकडे काय करत होती किचन मध्ये, कळेल का, चोरून काही खात होती का किचन मधलं, सांग बरं मला. चोरत नव्हते मी, अमृता काकूला शोधत होते, पण ती नाहीच किचन मध्ये, काकूला शोधत होती कशाला. आता ही तत्तम करायला लागलेली असते, खूप घाबरलेली असते बिचारी ओवी. टायचे अमृता काकूला काही कळेल का, प्लॅनिंग आहे का तुमचं वेगळं, पटकन बोला, पटकन बोलायचं आत्ताच सांगते मी, अजिबात वेळ व्हायला घालू नको, पटकन बोल, काय प्लॅनिंग चाललंय, काय खुसूर चालली आहे तुमची, काम होतं तिच्याकडे, पटकन बोलतीस का तू, काय म्हणते थोबाड फोडेल तुझं म्हणून हात उचललेला असतो, तेवढ्यात काय अमृता जोरात केंचाळते. मोनिका, आता मोनिका लगेच थांबते, मारत नाही. अमृता आवाज दिले तिला लगेच माशा मारती असं करायला लागलेली असते. अगं खूप डास माशा झाल्यात ना, त्या सावरत होते जरा, लगेच राग आलेली असते अमृता. आणि काय चाललंय मोनिका, तू काय करत होती ओवीच्या सोबत, काय चाललंय तुमचं, इथं नाही का मच्छर मारतीये म्हणून त्यांना हकलत होतेस ग. तर म्हणते मोनिका ही सगळी नाटकं मला कळतात, त्यामुळे नाटकं करायची नाही माझ्यासमोर. त्या नाटकांचं सोड अमृता, तुझी पण नाटकं दिसताय मला. कुठे चालली होती आणि कुठे जाऊन आलीस, दिवसभर घरात नव्हती, कोणाला सांगून जायची काय गरज आहे, मला हवं तिथे मी जाऊ शकते ना, जायला अर्धा तास पुरेसा आहे, दिवस गायब होती, कुठे होती सांगतीस का, मला या घरातलं अमृता सगळं माहिती पाहिजे, कोण कुठे गेलं, कोण कुठून आलंय, कळतंय का. प्लॅन जबरदस्त चाललाय, पण तुला काय सांगू काय प्लॅन चाललाय आहे का. ओवी घाबरलेली असते, आहे की त्याच्या रूम मध्ये आहे तो वर, ते क्रॅक आहे का ग ओवी, तुझा बाबा वर आहे, सांगितलं का नाही. ती असते ना सारंग घरात येते, तुझ्याशी जरा प्रेमाने वागली असते ना मी, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेव, ओवी बरोबर चांगल्या पद्धतीनेच वागायचं या, कळलं का. नीटच आणि चांगलंच वागते हा, खांच्या नादी लागण्यापेक्षा मला भूक लागली, जेवती की मी किचन मध्ये जाऊन. मोनिका आता गेलेली असते काहीतरी खायला आणायला. ओवी इतकी घाबरते, पटकन अमृताला जाऊन घट्ट अशी मिठी मारते. करायचं नाही सांगितलंय ना ओवी, मी कशाला घाबरतीस ग. इकडे सारंगला प्रश्न विचारत असतो की सावली समोर इतकं खोटं का सांगितलं की वहिनी तुझी बायको आहे म्हणून. देणारे कशाला बबलू विचार करतोय तोच तर सांगतो. बबलू पटकन त्याचा हात पकडतो, थांबा तू टाळ टाळ करू शकत नाहीये, तू पाळणार रे असा बोलावं लागणार आणि मला उत्तर हवंय, बोल सारंगदा. झालं खोटं सांगून थांबला नाही, सुशीला ताई ओवीची आई आहे असं सुद्धा सांगितलं मुद्दाम सावलीच्या समोर. काय साध्य झालं रे, वहिनीला त्रास द्यायचा होता की स्वतःची समजूत काढायची होती, अहंकार सुखवायचा होता का. अहंकार माझा अहंकार बबलू, हो तुझाच अहंकार, अहंकारच बोलली, अहंकार नाहीये माझ्यात. बबलू म्हणतो नाहीये, मग काय रे तुझ्यात. तिला ताईला ओवीची आई बनवताना थोडा पण विचार नाही केला, थोडीही लाज नाही वाटली, काय परिणाम होईल हा विचार नाही आला. वर्षानंतर सावली परत आली तेव्हा एकटी आली का ती, नाही ना फॅमिली घेऊनच आली ना, मुलगा नवरा, बरोबर ना. म्हणतो नवरा आला मुलगा आला, ती पूर्ण फॅमिली घेऊन आली, तर मी खोटी बायको उभं केलं तर कुठे बिघडतंय. आता बबलू आणि सारंग मध्ये जी चर्चा चालली आहे तिचा शेवट काय होणार आणि बबलूला सारंगच्या मनात काय चाललंय हे कळणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.